नमस्कार. आज मी बनवणार आहे बाळकैरीचं लोणचं. बाळकैरी म्हणजे कच्ची कैरी जिची कोळ पिकलेली नसते तिचं लोणचं. हे लोणचं 4 ते 5 दिवस टिकतं आणि खूप चविष्ट असतं. एकदम फटाफट 5 मिनिटात बनतं. चला तर मग बघून घेऊयात रेसिपी. बाळकैरीचं लोणचं बनवण्याकरता आपल्याला लागणार आहे 1 तोतापुरी कैरी, हिंग, मीठ, थोडंसं तेल, तिखट, हळद आणि जर आपल्याला गोड आवडत असेल तर गूळ. आम्हाला डायबिटीज असल्यामुळे मी गूळ वापरत नाही किंवा साखर वापरत नाही. फिकच लोणचं बनवते. ही कैरी म्हणजे बाळकैरी आहे, म्हणजे ह्याची कोय पक्की नाही झालेली. आपण जर सुरीने कापली ना तर एकदम स्मूथली कापली जाते आणि हे लोणचं जास्त दिवस टिकत नाही, 3 ते 4 दिवस टिकतं. चला तर मग बघूयात कसं बनवायचं आहे. तर हे बनवण्याकरता मी ऑलरेडी तोतापुरी कैरी कापून घेतलेली आहे. छोटे छोटे तुकडे केलेले आहेत मस्तपैकी, फार मोठे नाही केलेले आहेत. ह्याच्यामध्ये आपण आता टाकूयात चवीपुरतं मीठ, आणि तिखट आपल्या आवडीप्रमाणे. आपल्याला खूप तिखट लोणचं आवडत असेल ना तर जास्त टाकायचं, पण मीठ मात्र व्यवस्थित टाकायचं, कारण त्याशिवाय लोणच्याला चव येत नाही आणि ती कैरी आंबट लागत नाही. तरी तोतापुरी असल्यामुळे ती कमीच आंबट असणार आहे. छान हलवून घेऊयात आपण हे. आता तुम्हाला जास्त लाल दिसत नाहीये, कारण एक तर त्याला फोडणी दिलेली नाहीये आपण, किंवा असंही 1 दिवस ठेवलं तर ऑटोमॅटिक त्याला पाणी सुटतं आणि ते मस्त चव देतं लोणचं. ह्याच्यामध्ये जर आपल्याला गोड आवडत असेल ना तर गूळ घालायचा थोडासा. मी गोड नाही घालत आहे, नुसतंच फिकं करते आहे. आणि ह्याला मस्त हिंग आणि मोहरीची आपण फोडणी देऊयात. मी तसं छोट्याशा फ्राईंग पॅनमध्ये थोडंसं तेल तापत ठेवलेलं आहे 1 चमचाभर. आणि मग अशी हळद टाकायची विसरले होते, तर मी थोडी चिमूटभर हळद टाकली आहे त्या लोणच्यामध्ये, कैरीमध्ये. आणि नंतर तेल तापलं की आपण त्याचा फोडणी देऊयात. अजून तापायचं आहे. मोहरी छान तडतडली पाहिजे, नाही तर मग ती तोंडात आली की कशी तरी लागते. लोणचं आपण असंही तोंडी लावतो आणि तेल तापलेलं आहे, तर मोहरी टाकूया, छान तडतडू देऊया. छान लागते बाळकैरीच्या लोणच्यामध्ये मोहरी, मग व्यवस्थित टाकायची. हिंग 1 चिमूटभर, हिंग जास्त टाकला तरी छान लागतो लोणच्यामध्ये हिंग. मी गॅस बंद करून हिंग टाकणार आहे, नाहीतर तो जळतो. आणि ही फोडणी आपण आपल्या लोणच्यावर टाकून घेऊया आणि कालवून घेऊया छानपैकी. आपलं बाळकैरीचं लोणचं मस्त रेडी आहे. 1 दिवस थांबलात ना तर अजून छान लागतं, ते मुरतं छान तिखट त्याच्यामध्ये. पण असंही तयार आहे, लगेच खाऊ शकतो तोंडी लावायला. आणि उन्हाळा आहे, मस्त ताक, लोणचं आणि आपली नेहमीची भाजी भाकरी एकदम मस्त बेत असतो. करून पहा आणि मला सांगा कसं झालं. थँक्यू.